नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे ड्रॅगन फ्रूटचं खत व्यवस्थापन याच्या बाबतीमध्ये यांच्याकडे विचारणा करतो आपण. यावर्षी आपण याला काय खतं दिली आहेत साधारणतः? यंदा पाऊस जास्त असल्यामुळं काय आम्हाला बेसल डोस घालण्यात आला नाही बरं बरं बरं. आणि ह्याला वॉटर सोल्युबल जास्त जोर दिला आम्ही यंदा. म्हणजे फक्त शेणखत शेणखत यावर्षी फक्त शेणखत साधारण एका झाडाला किती दिलं असेल? ह्याला आपण 20-20 किलो घातलेले. 20 किलो एका झाडाला. म्हणजे इकडून 10 किलो आणि त्या किलो साईडने 10 किलो. त्या साईडला म्हणजे एका झाडाला साधारणतः हो. दोघांच्या मध्ये आहे ना, हम्म, हम्म. 20 किलो साधारणतः त्यांनी भरले. आणि ते म्हणतात की बेसल डोस भरता आला नाही, यंदा पाऊस जास्त रासायनिक बेसल डोस त्यांना हम्म. भरता आला नाही पाऊस जास्त झाल्यामुळं. त्यांनी वॉटर सोल्युबल आणि शेणखत याच्यावरती ह्याच्यावर जोर दिला. ह्या साधारणतः 4 एकर भागामध्ये 25 लाखांचं उत्पन्न काढलंय. हम्म. म्हणजे तुम्ही खर्चाची गोष्ट मी करत होतो, तर खतांच्या बाबतीतला खर्च जर तुम्ही शेणखताला चांगलं वापरलं हो, शेणखत जास्त तर बाकीच्या रोगांच्या गोष्टींना पण जास्त बळी पडत रोगाला नसेल. बळी पडेल. हा. रासायनिक जास्त वापरलं हा. तर तुम्हाला ह्याला फंगस जास्त दिसणार. फंगस जास्त दिसणार. बरोबर उन्हाळ्यात सडण्याचं प्रमाण जास्त येणार कारण ते रासायनिक असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. एव्हरेज देणार तुम्हाला एक हा, वर्ष. हा, हा. पण पुढच्या वर्षी बागा जास्त जाण्याचं प्रमाण ते दिसणार. म्हणजे खतांच्या बाबतीतला एक साधारणतः एक ढोबळ अंदाज त्यांच्याकडनं आपण घेतला मित्रांनो. धन्यवाद.